संध्याकाळचे 6:36 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत अमृत कलश या कार्यक्रमामध्ये श्री काकासाहेब देशमुख यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत काकासाहेब पांडुरंग देशमुख सर. आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमचं शिक्षण कुठे झालं, बालपण कुठे गेलं याबद्दल काय सांगाल? माझं मूळ गाव मालेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बर. माझ्या घरात 2 परंपरा, एक नाथ परंपरा आणि एक वारकरी संप्रदाय परंपरा. माझं प्राथमिक शिक्षण मालेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण पंडित नेहरू हायस्कूल तांदूळवाडी या ठिकाणी झालेलं. बर. त्याच्यानंतर मी वडील बंधूंच्या समवेत महाराष्ट्रभर फिरलो 73 ते 83. बर. आणि या कालावधीमध्ये सांगलीमधील मारुती मंदिरामध्ये माझे वडील बंधू हरिभक्त परायण राष्ट्र शिवशाहीर पश्चिमनाथ उर्फ भोलेनाथ महाराज तथा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी कळत न कळत एक मला उपदेश केला आणि सहज बोलणे हित उपदेश या अनुषंगानं की माझ्या कार्याला सुरुवात झाली. बर. ठीक आहे. सर जसं आपण मगाशी बोललो त्याच्यावरनं मला कळलं की 1984 सालापासून आपण रयत शिक्षण संस्थेतील विविध महाविद्यालयांमध्ये गेले 30 वर्ष सेवा दिलेली आहे. पण ऍक्च्युली तुमचं लिखाण कार्य जे काव्यलेखनास तुम्ही सुरुवात केलेली आहे ती 92 पासून, तर ही सुरुवात कशी काय झाली? या कार्यक्रमाची जी म्हणजे लिखाणाची जी स्फूर्ती आहे ते माझे वडील बंधू शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. बर. आणि त्यांनाच गुरुस्थानी मानून मी माझ्या लेखनाला सुरुवात केली. या यंत्रातंत्राच्या युगात देव धर्म संस्कृती इतिहासाला ही नवी पिढी बगल देऊन चाललेली आहे. आई वडील गुरुजनांच्या विषयी यांच्या मनामध्ये अनादर निर्माण झालेला आहे. आपण मुळात आहोत कोण आणि आज आपली वाटचाल कोणत्या दिशेनं चालू आहे हे दाखवून देण्यासाठी मी हातामध्ये लेखणी घेतली आणि नवा भाट म्हणून आपणासमोर उभा राहिलो. अच्छा. सर, जसं वेगवेगळ्या दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि दिवाळी अंकातूनही आपल्या बऱ्याचशा कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर मायेचं पाखरू या कवितेलाही राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा प्रथम क्रमांक मिळालाय. तर याबद्दल काय सांगता येईल मायेचं पाखरू या कवितेविषयी? मला या काव्यातून की आईची महती किती थोर आहे, म्हणजे ती आपला तळ हाताचा पाळणा करून नेत्राचा दिवा करून आपल्याला लहानाच मोठी करत असते. आणि पूर्वीचा जमाना, आई वडिलांना मुलगी पाहायची, मुलांना गुपचूप लग्नाला उभं राहायचं आणि काळाच्या ओघात सर्व काही घराच्या बाहेर घडलेलं असतंय. आले तर आशीर्वादाला येतात, अन्यथा येतही नाहीत. आणि म्हणून जाता जाता मुलाला उपदेशाच्या अनुषंगानं ते मायेचं पाखरू मी काव्य लिहिलं. सुरुवात अशी आहे. करुणी तळ हाताचा पाळणा माऊलीने राजसा नाहू माकू घातले प्रेम भराने तिळतिळ झिजून तिने घडवली किमया अथांग ह्या सागरामध्ये तिनं म्हणजे तुला हा नवजन्म देऊन की तुला वाट दाखवली. तिळतिळ तिने झिजून आपली काया राळ्याचा करून थाळा दाखवली दुनिया. आणि शेवट त्याचा असा घेतलेला आहे की तो ज्या वेळेला आपल्या बायकोच ऐकून आई वडिलांना घराच्या बाहेर काढतो त्यावेळेला ती जाता जाता त्याला म्हणते, थांब बाळा नको जाऊ भावनेच्या आहारी, मज सम बाळ तुझ्या येईल उदरी, करील चुका देईल धोका नको अंतरू, न तो जाईल वनांतरा, मायेचं पाखरू मायेचं पाखरू. सर, जसं 5 मार्च 1995 शिर्डी संस्थानकडूनही आपला सत्कार करण्यात आला आणि 17व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात 3ऱ्या टप्प्यात बालकवी मंडपात सूत्रसंचलनाचाही आपल्याला चान्स मिळाला होता. तर त्या अनुभवाविषयी काय सांगता येईल? मला शिर्डी संस्थानकडून म्हणजे शिर्डी संस्थानचं जे मुख्य ऑफिस आहे ते मुंबईला आहे आणि तिथून मला चिटणीस साहेबांचं म्हणजे पत्र मिळालं होतं. आणि त्या अनुषंगानं म्हणजे नगर जिल्ह्यात असंख्य कवी आहेत, परंतु ज्याने कोणी साईबाबांच्यावरती लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांना निमंत्रित केलं होतं. कारण साई संदेश या मासिकामधून माझ्या सगळ्या भाषेत मी साईबाबांच्यावरती लिहिलेलं कृपाळू साई हे काव्य त्यावेळेला प्रकाशित झालं.
हे साईबाबा कोण, कुठून आले, यांचा म्हणजे त्यांचा जो पंथ आहे, त्यांचे भक्तगण कोण आहेत, साईबाबा तर नाव कोणी ठेवलं, बरं. हे दाखवून देण्यासाठी मी ते साई लीला हे काव्य लिहिलं. आणि कृपाळू साई या काव्यातून मी सगळ्या भारत देशभर म्हणजे पोचलो. आणि म्हणून मला शिर्डी संस्थानमध्ये त्यावेळेला प्रत्येक कवीला त्या कवी संमेलनात एकच काव्य ऐकवायची संधी होती, परंतु त्या काव्यातला माझा मतितार्थ घेऊन तिने मला दुसऱ्या सत्रातही परत मला म्हणजे साईबाबांचा दूत रामाचा बंदा खोदाचा हे काव्य ऐकवण्याची संधी दिली. म्हणून मी धर्मग्रंथाला अनुसरून त्यावेळेला कृपाळू साई हे काव्य लिहिलं. अच्छा. शिर्डी गावामध्ये काय घडली नवलाई, बटूचे रूप घेऊन आले कृपाळू साई. हिंदू ना मुस्लिम नाहीत कोणाला माहित, सदा लिंबा खाली बसे नाव अल्लाचे घेत. खुदाई करून दाविल्या तेव त्या समयी, बटूचे रूप घेऊन आले कृपाळू साई. बटूचे रूप घेऊन आले कृपाळू साई. 1998 मध्ये नवा भाट या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं सर. हो. आणि ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब भरदे यांच्या हस्ते कोपरगाव इथे. तर या पुस्तकाविषयी, या काव्यसंग्रहाविषयी अजून काय माहिती देता येईल आपल्याला? हे पहा, ह्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून म्हणजे कोपरगावला एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते गवारे मामा म्हणून, आणि त्यांनी मला की विवा शेरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज, त्यांची बहीण कुसुमताई पटवर्धन, बरं, त्यांनी एक मला पत्र दिलं. आणि त्या अनुषंगानं मी तात्यांच्यापर्यंत पोहोचलो. आणि मग त्यावेळेला की ह्या काव्यसंग्रहाच्या अनुषंगानं कॉलेजवरती म्हणजे चर्चा झाली की काकासाहेबांचा नवा भाट नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित करायचा आहे. मग काही लोकांनी म्हणजे त्या गोष्टीला म्हणजे पहिल्याने विरोध केला काय, परंतु की नंतर त्याच्यातलं सत्य म्हणजे प्राचार्यांनीच मनावर घेतलं की पहिलं प्रकाशन काकासाहेबांच्या नवा भाटचं, बरं, आणि मग पुढील कार्यक्रम. अच्छा. आणि त्यानुसार मग बाळासाहेब भारदे ज्या वेळेला कॉलेजवर आले आणि त्यांनीच मला तुमच्या पुस्तकाविषयी तुम्ही बोला काय. आणि मग त्यावेळेला राम शेवाळकर वगैरे सगळे होते, त्यांनी सुद्धा मग अभिप्राय दिले काय. खासदार शंकरराव काळे साहेब काय त्या काळात म्हणजे ते रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. बरं. आणि त्यांच्या अनुषंगानंच मी ह्या रयतमध्ये आलो. बरोबर. सर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस 10 डिसेंबर 2016 पासून आपण सल्लागारपदी पण काम करताय. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी अर्थात महाराष्ट्र दर्शन या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची जडणघडण आणि समाज प्रबोधन आपण तेही सातत्याने करताय. तर याविषयी काय सांगता येईल? मी जुलै 1998ला शिर्डी कोपरगावरून रामनगर या ठिकाणी आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज यावरती हजर झालो. बरं. आणि त्यावेळेला की आपल्या साहित्य मित्रांना भेटण्यासाठी म्हणून पलूसला एक वासंतीताई मेरू या नावाच्या भगिनी होत्या आणि त्यांच्याकडे मी पोहोचलो. परंतु त्यावेळेला त्यांच्या भोवताचं जे काय कोंडाळं होतं त्याच्यातून मी त्यांना त्यावेळेला दिसलो नाही. परंतु एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्त त्या आमच्या रयतच्या कॉलेजवरती आल्या असता माझी त्या ठिकाणी महाराष्ट्र दर्शन लावणी ऐकली आणि त्यांनी मला आमंत्रित केलं. म्हटले की तुम्ही आतापर्यंत आमच्यात का आला नाही? तर मी आलो होतो पण तुम्हाला दिसलो नाही. मग त्यांनी ज्या वेळेला महाराष्ट्र साहित्य परिषदेची म्हणजे शाखा ज्या वेळेला पलूसला आणण्यात आली त्यावेळेला मग मीटिंग बसल्यानंतर की पहिल्यांदा त्यांनी मला म्हणजे पहिला मान दिला की म्हणले यांना की आपल्या साया म्हणजे सल्लागार समितीवरती नियुक्त करा. मग एक 4-5 लोक सल्लागार समितीत होते, त्याच्यात प्राचार्य BN पवार सर बी होते, पुन्हा जानकीताई भोसले आहेत, त्याच्यानंतर पुन्हा चव्हाण सर म्हणून आहेत, तानाजीराव चव्हाण, आणि मी, असे आम्ही एक 5 लोक. सदामते सर म्हणून होते, ते वारले काय. तर आता मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं एक साहित्य संमेलन त्यांनी घेतलं असताना की मला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा एक मानाचं स्थान दिलं की मला त्यांच्या काव्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष बनवलं. तर वासंतीताई मेरूंच्यामुळं म्हणजे मी आज तुमच्या समोर आलेलो आहे.
म्हणायला काय वावगं नाही. सर, ही संस्काराची शिदोरी अर्थात महाराष्ट्र दर्शन हा जो कार्यक्रम असतो तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करता, तर त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठे कुठे हे कार्यक्रम घेण्यात आले आहे आणि त्याचा एखादा शाळेतला किंवा कॉलेजमधला एखादा अनुभव असा सांगता येईल का? आहेत, पुष्कळ आहेत. आतापर्यंत माझी शाळा कॉलेज या माध्यमातून 1600च्या वरती कार्यक्रम झाले. ज्येष्ठ नागरिक संघटना. अच्छा, हे 1600 जे कार्यक्रम झाले ते महाराष्ट्रभर? हो, महाराष्ट्रभर बर. वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या हायस्कूल्समध्ये, मराठी शाळेत, कॉलेजवरती बर असे कार्यक्रम झालेले आहेत आणि फार प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. काही लोकांना पहिल्यांदा म्हणजे की अगोदर म्हणजे ते त्यांनी म्हणजे संकुचित वृत्तीनं पाहिलं असेल, पण नंतर पुन्हा की मला एवढा त्यांनी मानाचं स्थान दिलं, ते काय सांगून आता. पण त्याच्यातला एखादा अनुभव असा सांगता येईल का सर, विद्यार्थ्यांचा जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता, एखादा काही अनुभव? हे पहा ताई, आता तुम्हाला सांगायचं की मला जे समोर दिसतं मी त्याच्यावरती पोट तिडकीनं लिहित असतो. बर. आता संस्काराची शिदोरी, संस्काराची शिदोरी म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की यंत्रातंत्राच्या जगात देवधर्म संस्कृती इतिहास या पिढीला म्हणजे आता माहिती नाही, बगल देऊन चाललेले आहेत. तर शिवजयंतीची मिरवणूक चालली होती आणि त्या मिरवणुकीत आजचा जो युवक आहे मी तो मला भावला नाही. त्याचं ते हिडीच चित्र पाहून माझं मन दुखावलं गेलं आणि मग हे सणवार का निर्माण झाले, ह्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय, आणि म्हणून त्या अनुषंगाने मी दृष्ट म्हणून काव्य लिहिलं. बर. म्हणजे पूर्वी हा गणपती 4 भिंतीच्या आत होता. ब्रिटिशांची आमच्यावर सत्ता असल्यामुळे आम्ही कुठेही 4 चौघं एकत्र येऊ शकत नव्हतो. मग आमच्या चाणक्य पुढाऱ्यांनी काय केलं की हा 4 भिंतीचा आतला गणपती चौकात आणला. बरोबर. आणि हा गणपती आल्यापासून शेवटी जाईपर्यंत आमच्यात डोई फोड चालू झाली. गल्ली बोळातून वर्गणी गोळा करायची आणि त्या वर्गणीचा अपव्यय होतो कसा, माझ्या संस्कृतीला कसं गालबोट लागलं गेलं, हे माझ्या ह्या दृष्ट काव्यातून मी तुम्हाला देत आहे. अच्छा. माती पाणी मिळून चिखल केला, लाता बुक्या देता एक जीव झाला, चिखलाच्या गोळ्याला आकार दिला, वेड्या कुंभाराने देव घडविला. आला आला हो देवाचा सण आला, बेंड बाजा लावून त्याला घरी आणला, भोळ्या भक्तीने त्याची पूजा बांधली, पंच पक्वानाची खिरापत दिली. 10 दिवसाचे 10 अवतार, नाना प्रकारचे नाना शृंगार, कर्कश आवाजांचा गोंधळ फार, गाती नाचती डिस्कोच्या तालावर, आज गणपतीच्या मोहर. झाला आटोपला देवाचा बाजार, मोरया म्हणून घेती डोईवर, मान पानासाठी भांडतात पोर, दगड विटांचा करी भडीमार. पोटासाठी कुंभाराने देव केला, पोटासाठी कुंभाराने देव केला, देवाचा असा खेळ खंडोबा झाला, थांबवा कुठेतरी या प्रवृत्तीला, दृष्ट न लागू आपल्या संस्कृतीला, आपल्या संस्कृतीला. वाह, क्या बात. तर आज माझ्या संस्कृतीची म्हणजे विकृती होऊ लागलेली आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना किंवा तरुणाला जागा करण्यासाठी म्हणजे संस्कारक्षम अशी ही काव्य मी लिहायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे याच्यातनं समाज प्रबोधनाचं होत आहे. बरोबर आहे. जसं आयुष्याच्या वाटेवर हा एक काव्यसंग्रह आपण लिहिलेला आहे आणि 29 जानेवारी 2023 रोजी त्याचं प्रकाशन झालं. तर आयुष्याच्या वाटेवर या काव्यसंग्रहात एकूण किती कविता आहेत आणि त्याचा म्हणजे गाभार्थ काय सांगता येईल आपल्याला? एकूण कविता 55 आहेत. आणि आयुष्याच्या वाटेवरती म्हणजे आपण ज्या वेळेला सकाळी आपल्या बेडवरून उठतो आणि आपल्या कामधंद्याला वाहून घेतो, मग दिवसभर कळत न कळत आपल्याकडून काही चुका होऊन गेलेल्या असतात. त्या चुकांची परत पुनरावृत्ती होऊ नये आणि म्हणून ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला आपण परत बेडवरती येतो, बिछाण्यावरती येतो, त्यावेळेला जरा संपूर्ण दिवसाचा आढावा घ्यावा आणि म्हणून त्या अनुषंगानं ते आयुष्याच्या वाटेवर हे काव्य लिहिलं. बर. त्याच्यातलं काही एखादी तुमची आवडती कविता एखादी सर? मूळ पुस्तकातलीच मूळ जे टायटल काव्य आहे तेच आहे. बर. आयुष्याच्या वाटेवरती सदैव राहावे जागे, आयुष्याच्या वाटेवरती सदैव राहावे जागे, कर्तृत्वाचा आलेख पहावा मागे. वा. भले बुरे जाणून सारे पुढे चालावी वाट, आता कुठे लागला पायथा अजून चढायचा आहे घाट. पायात त्राण नि देहात प्राण तोवर आहे चालायचं, पायात त्राण नि देहात प्राण तोवर आहे चालायचं,
नव्या जोमानं नव्या दमानं शिखर सर करायचं. शिखरावरती अवतीभोवती दिसेल सारे गोल, शिखरावरती अवतीभोवती दिसेल सारे गोल, खोल खोल पाहता अंतरी कळेल आयुष्याचे मोल. आयुष्य नाही भाजीपाला, आयुष्य नाही भाजीपाला, मनमानी खरेदी केला, लहान तोंडी मोठा घास घेऊ कशाला, नीती धर्माने सांभाळा आपुल्या आयुष्याला, आपुल्या आयुष्याला. वा, खूप सुंदर. सर, आजपर्यंत आपण इतके कविता संग्रह लिहिलेले, आपले विविध कार्यक्रम पण झालेले आहेत आणि त्याच्यानंतर दिवाळी अंकामध्ये आपल्या कविता सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर इतकं सगळं कर्तृत्व आहे तुमचं आणि बरेचसे तुमचे मान सन्मान आणि सत्कार समारंभही झालेले आहेत. तर त्या समारंभांबद्दल काय सांगता येईल? हे पहा, मला सर्व समारंभापेक्षा म्हणजे आता मायेचं पाखरू या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला. शिर्डी संस्थाननं यथोचित सत्कार केला. माझ्या रयत कुटुंबातही माझा सत्कार झाला. परंतु या सर्व सत्कारामध्ये मला एक सत्कार महत्वाचा वाटतो, तो म्हणजे की माझे वडील बंधू यांचा जो मानसपुत्र सुरेश जाधव आणि त्यांचा आज चिरंजीव युवा शाहीर यशवंत जाधव म्हणून संभाजीनगरला आहे. आणि त्यानं स्वतःहून घरी येऊन मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सप्रेम भेट दिली. हे सर्व पुरस्कारापेक्षा मला माझं शिवप्रभूवरती आणि पंढरीच्या पांडुरंगावरती नितांत प्रेम असल्यामुळं मला त्यातच धन्यता वाटते. बर, अच्छा. सर, जाता जाता आता तुम्ही आजपर्यंत इतक्या कविता लिहिलेल्या आहेत, तर हे विचारणं तर थोडं कठीण आहे, पण तरी तुमची जी आवडती कविता आहे त्याच्या 4 ओळी आमच्या श्रोत्यांसाठी ऐकू. पंढरीच्या पांडुरंगाच्या अनुषंगानं आताच कार्तिक एकादशी झाली. पंढरीला जायचा योग कसा आला, विधात्याची लीला मला आली कळून, आली कळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून, ध्यानी मनी नसता नवल घडले, संत तुकोबांचे शब्द कानी पडले, अंतरात डोकावता आले कळून, मला आले कळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून, तयारी केली मनाची धरली गाडी, आठवीत चाललो श्रीला घडोघडी, मन कधी मनामधी गेले मिळून, गेले मिळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून, आतुरले मन डोळे पाहती वाट, पंढरीनाथाची झाली निमिषात भेट, सावळा हरी श्री हरी पाहिला मी डोळे भरून, अगदी जवळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून, विधात्याची लीला मला आली कळून, बाबा बाबा आली कळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून, पंढरीला जाण्यायोग आला जुळून. वा वा, खूपच सुंदर सर. परंतु सर, आपण इतक्या कविता लिहिलेल्या आहे, आपल्या पुढच्या वाटचालीसही आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. पण कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आजची जी तरुण पिढी आहे, किंवा आपण शाळेतली मुलं म्हणू, किंवा आपले ऐकणारे सगळे श्रोते, यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? तरुण पिढीला मला फक्त हेच सांगायचं आहे की वास्तवात पहिल्यांदा आपण जगायला शिकलं पाहिजे. अभ्यास चांग सिद्धी पावे, रात्रीचा दिवस करून अभ्यास करावा लागेल. स्पर्धेचं युग आहे. बरोबर. कॉप्या ह्या कोबड्या आहेत, तर त्या वर्ज केल्या पाहिजेत. आणि समर्थ पायानं जर बाहेर जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास चांग सिद्धी पावे, रात्रीचा दिवस करून अभ्यासच करावा लागणार आहे. आणि जो शिकेल तोच या म्हणजे सद्यस्थितीत टिकेल, हीच माझी धारणा आहे, हीच त्यांना सांगणं आहे. सर, आज आपण इथे आलात, आपण इतकी कविता संग्रह लिहिले आणि त्याच्यानंतर आपले अनुभव, आपलं कार्य आज आम्हाला इथे सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.
आम्ही बोलत आहोत हिरक महोत्सवी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.